तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींबाबत काही महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये कधी मिळणार आणि ई-के-वाय-सी अपडेटवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य काय आहे, तर चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित 3,000च्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी ताजी तांत्रिक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की बँक खात्याचे आधार कार्ड लिंक नसणे आणि अपूर्ण ई-के-वाय-सी प्रक्रियेमुळे लाखो महिलांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत. याविषयी महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणातील तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी सरकारने ई-के-वाय-सी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. अनेक महिलांचे बँक खाते आधारशी सीडेड नसल्यामुळे पडताळणीत अडचणी येत आहेत. थेट लाभ हस्तांतरण यशस्वी करण्यासाठी महिलांनी मोबाईल आणि बँकेत जाऊन के-वाय-सी प्रमाणीकरण करणे त्वरित पूर्ण करावे. याचबरोबर लाभार्थींची नावे का कमी करण्यात आलीत? माध्यमांशी बोलताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-के-वाय-सीचा उल्लेख करत सांगितले की या योजनेत ई-के-वाय-सी हा एक मोठा मुद्दा होता. योजना सुरू केल्यानंतर पहिल्या 2-4 महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर तपासणी करणे शक्य नव्हते. त्यानंतर आम्ही अर्जाची तपासणी सुरू केली. दरम्यान आता अशा लोकांची माहिती समोर आली ज्यांनी नियमांचे उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना वारंवार संधी देऊनही आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नाही. राज्यातील 1,65,00,000 भगिनींनी ई-के-वाय-सी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. याच कारणामुळे त्या पात्र देखील ठरले असून त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय नियमितपणे पैसे मिळत आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस असे म्हटले आहेत. याचबरोबर योजना सुरूच राहणार. जोपर्यंत राज्यात महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महिलांना आर्थिक मदत मिळत राहील, असं मुख्यमंत्री म्हणलेत. याचबरोबर अपात्र लोकांवर कारवाई. तर मित्रांनो, ज्यांच्या घरात इन्कम टॅक्स भरला जातो अशा लाखो अपात्र लोकांची नावे योजनेतून कापण्यात आली आहेत. काही सरकारी कर्मचारी आणि पुरुषांनीही चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून पैशांची वसुली देखील केली जाईल, असं देखील म्हटलं गेलं आहे. याचबरोबर मोबाईलवरून ऑनलाईन ई-के-वाय-सी करण्याची पद्धत काय आहे? तर मित्रांनो, अधिकृत ॲप डाउनलोड करा. सर्वात आधी तुमच्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नारी शक्ती दूत हे अधिकृत ॲप डाउनलोड करा. त्यानंतर लॉग इन करा. ॲप उघडल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP टाकून लॉग इन प्रक्रिया पूर्ण करा. यानंतर माय ॲप्लिकेशन पर्याय निवडा. लॉग इन झाल्यानंतर ॲपच्या स्क्रीनवर तुम्हाला माझे अर्ज किंवा अर्ज स्थिती हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर ई-के-वाय-सी पर्याय निवडा. तुमचा अर्ज अपूर्ण किंवा प्रलंबित असेल तर त्या अर्जाच्या बाजूला कंप्लीट ई-के-वाय-सी किंवा ई-के-वाय-सी करा असा लाल रंगाचा पर्याय दिसेल, त्यावेळी क्लिक करा. तर मित्रांनो, आधार क्रमांक आणि प्रमाणीकरण. तर मित्रांनो, आता तुमच्या 12 अंकी आधार कार्ड नंबर अचूक टाका. आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP स्क्रीनवर टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. आधार सीडिंग आणि अंतिम मंजुरी. OTP यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर तुमच्या आधार कार्डवरील माहिती, नाव, फोटो आणि पत्ता स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर तुमचा अर्ज पुन्हा ई-के-वाय-सी सह अपडेट होईल आणि त्याचे स्टेटस मंजूर असे दाखवले जाईल. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.